केंद्राचं पथक महाराष्ट्रामध्ये दाखल झालंय। 2 दिवस पाहणी केली जाणार आहे। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करतील आणि त्याचा अहवाल तयार करणार आहेत। या पाहणीनंतर ते केंद्राला किती नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी आपल्या अहवालामध्ये नमूद करून सादर करतील। शेतकऱ्यांसाठी त्यामुळे केंद्राकडून लवकरच आता मदतीची घोषणा होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पाऊस कोसळलेला होता, अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये शेतांमध्ये पाणी शिरून संपूर्ण त्यांचे संसार शेतं उद्ध्वस्त झालेली होती आणि त्याच आता पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आता दाखल झालेलं आहे। हे पथक प्रामुख्याने मराठवाड्यामधील नुकसानग्रस्त भागावर लक्ष केंद्रित करणार आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव के पांडेय या पथकाचं नेतृत्व करतायत। केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव हे पांडेय यांच्या नेतृत्वाखाली 8 जणांचा या पथकामध्ये समावेश करण्यात आलाय। आज आणि उद्या विविध ठिकाणी ते जातील आणि तिथल्या नुकसानाची पाहणी करतील आणि त्याचा सविस्तर अहवाल तयार करून केंद्राला सादर करतील। तर हा अहवाल सादर केल्यानंतर पूरग्रस्तांना मदतीची घोषणा होऊ शकते असं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे आता हा अहवाल कधी सादर होतो आणि केंद्राकडून कधी मदत जाहीर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे।